आणि आता बातमी आहे राष्ट्रवादीतल्या गोटातून। राष्ट्रवादीतील कथित वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची उद्या बैठक होणार आहे। उद्या संध्याकाळी 5 वाजता देवगिरी या बंगल्यावर ही बैठक पार पडेल। पार्थ पवारांची कार्यपद्धती आणि त्यावरून नाराज असलेले वरिष्ठ नेते या अनुषंगाने या बैठकीमध्ये चर्चा होईल। सुनेत्रा पवार या मुद्द्यावर सर्व आमदारांशी चर्चा करतील आणि त्या राष्ट्रवादीतील कथित वादासंदर्भात काय नेमकी भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक अपडेट्स देत आहेत। सागर, अतिशय महत्त्वाची बैठक आहे, कारण गेल्या साधारण 15 ते 20 दिवसांपासून पार्थ पवार विरुद्ध पक्षातले जुने जाणते हा वाद प्रामुख्याने समोर आलेला आणि या वादाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होते आहे। कोण पडती बाजू घेईल, सुनेत्रा पवार कुणाच्या बाजूने आपलं मत टाकतील, काय शक्यता आहे? विनोद, उद्या संध्याकाळी 5 वाजता ही बैठक महत्वाची होती। या बैठकीमध्ये प्रामुख्याने गेले काही दिवस राष्ट्रवादीच्या अंतर्गत प्रफुल्ल पटेल तटकरे जो वाद सुरू झालेला आहे आणि विशेषतः त्यांचा रोख हा पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीवर आहे। या सगळ्या गोष्टींवर राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांबरोबर थेट संवाद सुनेत्रा पवार करतील। अर्थात या बैठकीमध्ये आमदार कुणाच्या बाजूने मत मांडतायत किंवा त्यांचा जो मनामध्ये जो रोग आहे, राग आहे कुठल्या व्यक्तीविषयीचा, ते काय मांडतात हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। एका बाजूला फक्त पार्थ पवारांविषयीचा राग आहे असं म्हणता येणार नाही। तटकरे यांच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यपद्धतीवर सुद्धा अनेक वेळा प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहेत। यामुळेच कदाचित या बैठकीमध्ये दोन्ही बाजूची मतं समोर येताना दिसतील। अर्थात या दोघाही विषयांबाबत सुनेत्रा पवार यांना समन्वयाने घ्यावं लागणार आहे। राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे प्रामुख्याने ही जबाबदारी असल्यामुळे समन्वय करतच यातला जो अंतर्गत वाद आहे तो संपवावा लागणार आहे। त्याच दृष्टिकोनातून उद्याची बैठक ही महत्वाची असेल। विनोद, धन्यवाद सागर दिलेल्या अपडेट्स बद्दल।